हा बघा लक्ष द्या. पहिले एक्झाम्पल काय होतं सांगा बरं मला. बघा पहिले एक्झाम्पल होमवर्क मध्ये थोडंसं फास्ट मध्ये, कारण की होमवर्कचे एक्झाम्पल आहेत, बरोबर ना. हा पहिले एक्झाम्पल काय होतं सांगा बरं. लॉग एक्स टू द बेस 9 इज इक्वल टू 2 होता, बरोबर का. कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची होती आपल्याला. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची होती. काय केलं. एक्स इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर. मग एक्स इज इक्वल टू कोण झाला सांगा बरं. 81. आले आन्सर. किती जणांचं आले हात वरती करा. ओके डन. पहिले एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल काय होतं सांगा बरं. लॉग ऑफ एक्स मायनस 3 टू द बेस 7 इज इक्वल टू 2 होता, बरोबर का. मग काय केलं सांगा बरं. एक्स मायनस 3 इज इक्वल टू 7 चा स्क्वेअर. आता हे समजतंय ना. डबऱ्यातला जमिनीवरती, जमिनीवरचा हवेमध्ये. तसंच इथं पण सेम झालं, बरोबर. मग काय झालं सांगा बरं. एक्स मायनस 3 7 चा स्क्वेअर किती 49. 7 7 49 आणि 50 51 52, बरोबर का. एक्स इज इक्वल टू 49 प्लस 3 म्हणजे एक्स इज इक्वल टू किती झालं सांगा बरं. 52. समजलं का. दुसरं एक्झाम्पल आले सगळ्यांचं बरोबर. ओके चला. तिसरं एक्झाम्पल काय होतं सांगा बरं मला. काय होतं सांगा बरं. लॉग एक्स स्क्वेअर प्लस 28 इज इक्वल टू द बेस 10 आणि इज इक्वल टू कोण होता 2 होता, बरोबर. काय करणार. लॉगॅरिथमिकचं कशामध्ये करणार. एक्सपोनेन्शियल. ते सगळे पुढे लिहायचे बरं का तुम्ही. लॉगॅरिथमिकचं कशामध्ये एक्सपोनेन्शियल. म्हणजे कोण झाला सांगा बरं. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28 इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर. होमवर्कचे एक्झाम्पल आहेत त्यामुळे फास्ट सांगतोय बाळांनो. म्हणजे कोण झालं सांगा बरं. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28 इज इक्वल टू 100. आता 100 प्लस आहे, इकडच्या बाजूला तर काय होणार आहे मायनस. म्हणजेच कोण झाला. एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 28 मायनस 100 इज इक्वल टू 0. म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस 6x किती येते मायनस 72 इज इक्वल टू किती झाला 0. म्हणजे आता मला सांगा बरं काय केलं पाहिजे. मायनस 72 काय आली पाहिजे आपली मल्टिप्लिकेशन आली पाहिजे, बरोबर का. आणि ऍडिशन किती आली पाहिजे 6. काय ना सांगा बरं. 12 आणि 6 12 72. मग 12 आणि 6 पण याला साइन काय असणार आहे मायनस, बरोबर का. मग 12 मधून 6 गेलं तर किती येतं सांगा बरं 6. आणि दोघांची मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं मायनस 72. म्हणजेच कोण झाला सांगा बरं इथं. एक्स प्लस 12, बरोबर का. आणि इकडे कोण झाला सांगा बरं. एक्स मायनस 6 आणि इज इक्वल टू कोण असणार आहे 0. म्हणजे एक्स इज इक्वल टू कोण झाला सांगा बरं मायनस 12 आणि ते एक्स इज इक्वल टू कोण झाला 6, बरोबर का. मायनस 6 चा कोण झाला प्लस 6 झाला. कळतंय ना हे, बरोबर. पण निगेटिव्ह टर्म चालेल का नाही. मग हे काय आपलं असणार आहे फायनल आन्सर. ते लिहिणार लॉगरिथम ऑफ निगेटिव्ह टर्म डज नॉट एक्झिस्ट. समजतंय. ओके परफेक्ट. हे किती नंबरचं 3 नंबरचं. 4 नंबरचं सांगा बरं काय होतं. लॉग एक्स ओके इज इक्वल टू 1. हे एक्झाम्पल होतं, बरोबर. काय करणार सांगा बरं. लॉगरिथमची काय आहे ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय होणार सांगा इथं लॉग ऑफ एक्स इंटू 3 म्हणजेच कोण सांगा बरं 3x टू द बेस कोण आला 4 आणि इज इक्वल टू कोण झाला 1. आता काय करणार लॉगरिथमिकचा कशामध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्म. सगळ्यांना समजतंय. ओके म्हणजेच कोण झाला सांगा बरं 3x इज इक्वल टू 4 किती झाला 4. म्हणजेच x इज इक्वल टू 4/3. समजलं का. आता काय झाला इकडे गेला 4 कोण झाला 1 आणि 4 किती असणार आहे सांगा बरं 4 असणार आहे. समजलं किती नंबर झालं हे 4 नंबरचं. पुढचं सांगा बरं. ऑनलाईन समजतंय का रे होमवर्कचे. किती नंबर सांगा बरं आता 5 नंबर ना. काय होतं सांगा बरं 5 नंबरचं. लॉग एक्स प्लस 2 टू द बेस 2 मायनस लॉग एक्स इज इक्वल टू कोण होता 3 होता, बरोबर का. याला काय करूयात फक्त आपण ब्रॅकेट टाकूयात. समजलं बरं ठीक आहे. इथं काय बघा लॉगची काय आहे सबट्रॅक्शन. सगळ्यांनी लक्ष द्या. लॉगची काय आहे सबट्रॅक्शन. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन असते. म्हणजे इथं कोण झाला सांगा बरं लॉग ऑफ एक्स प्लस 2 अपॉन एक्स झाला टू द बेस कोण आला 2 आणि इज इक्वल टू कोण झाला 3 झाला.
आता काय करणार लॉगॅरिथमिकचं कशामध्ये एक्सपोनेन्शियल म्हणजे काय होणार सांगा बरं डबऱ्यातला जमिनीवरती जमिनीवरचा हवेत म्हणजे कोण झाला एक्स प्लस 2 अपॉन एक्स इज इक्वल टू 2 चा क्यूब म्हणजेच एक्स प्लस 2 अपॉन एक्स इज इक्वल टू 2 चा क्यूब 8 म्हणजेच कोण झाला सांगा बरं एक्स प्लस 2 इज इक्वल टू एक्स इकडे कशाला होता डिवाइडला तिकडे गेल्यानंतर काय झाला मल्टिप्लायला समजते सगळ्यांना म्हणजेच इथं कोण झाला सांगा बरं हा 8x झाला बरं हा आता प्लस एक्स आहे तिकडे गेल्यानंतर कोण झाला मायनस एक्स म्हणजेच कोण झाला 2 इज इक्वल टू 8x मायनस एक्स म्हणजेच 2 इज इक्वल टू कोण झाला 7x आता एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे 7 इकडे कशाला आहे मल्टिप्लायला इकडे काय होणार डिवाइड म्हणजेच काय होणार सांगा बरं 2 अपॉन 7 इज इक्वल टू एक्स आणि ही आपली व्हॅल्यू झाली फायनल कशाची सांगा बरं एक्स ची 5 नंबरचं एक्झाम्पल समजलंय का ओके आता नेक्स्ट एक्झाम्पल सांगा बरं 6 नंबरचं काय होतं log x plus 3 log x minus 3 ओके एकच मिनिट थांबा हा इज इक्वल टू कोण होतं सांगा बरं log 27 बघा बरं काय करणार लॉगची काय आहे ऍडिशन लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होणार सांगा बरं लॉग ऑफ कोण होणार सांगा बरं x प्लस 3 आणि इकडे कोण होणार एक्स मायनस 3 लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन आणि इज इक्वल टू कोण होणार सांगा बरं लॉग 27 ओके ए प्लस बी इथं कोण दिसतोय ए मायनस बी कोणासाठी असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बघितलेलं का आपण बेसिकच्या लेक्चर मध्ये बघितलेलं मग इथं काय करणार सांगा बरं लॉग ऑफ ए स्क्वेअर म्हणजे एक्स चा स्क्वेअर होणार बरोबर का इथं कोण झाला एक्स चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर मग 3 चा स्क्वेअर किती असणार आहे 9 आणि इज इक्वल टू कोण झाला सांगा बरं लॉग 27 इथून पुढे काय करायचं रे गुड इथून पुढे काय करणार लॉग आणि लॉग काय होणार कॅन्सल म्हणजे आपल्याकडे आला कोण एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 27 एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 9 तिकडे गेल्यानंतर कोण झाला प्लस बरोबर ना 27 आणि 9 किती सांगा बरं 36 इथे कोणाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळाली पण आपल्याला व्हॅल्यू फाइंड कोणाची करायची आहे एक्स ची मग टेकिंग काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट ऑन कुठं बोथ साइड तुम्ही नीट लिहिणार हे बरोबर का म्हणजे काय होणार एक्स इज इक्वल टू कोण येणार प्लस ऑर मायनस 6 एक्स इज इक्वल टू काय येणार आहे प्लस ऑर मायनस 6 बट लॉगॅरिथम ऑफ नेगेटिव्ह टर्म डज नॉट एक्झिस्ट but logarithm of negative term does not exist therefore x is equal to किती सांगा बरं 6 कळलं का x ची व्हॅल्यू किती आली 6 समजलंय परफेक्ट ऑनलाईन कळलंय का रे सगळ्यांना येस ओके चालेल काय डाऊट आहे का याच्यामध्ये किती नंबर झाले हे 6 नंबरचं एक्झाम्पल झालं आणि लास्ट 7च दिले होते ना रे हा 7 नंबरचं एक्झाम्पल सांगा बरं जे बऱ्याच जणांचं राहिलेलं ना हा काय सांगा बरं e raised to sin x is equal to 1 थोडस कन्सेप्च्युअली बघा एक्झाम्पल बघितलं e raised to sin x is equal to 1 आहे आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे बर ठीक आहे मग मला माहित आहे एनिथिंग रेस टू 0 असल्यानंतर आन्सर काय येतं पटलं का एनिथिंग रेस टू 0 असल्यानंतर आन्सर काय येते 1 म्हणजे असं असायला पाहिजे काय ई रेस टू कोण पाहिजे 0 त्यावेळेला आन्सर काय येणार आहे 1 हे तर बरोबर झालं म्हणजेच साइन एक्स इज इक्वल टू किती झाला सांगा बरं कळलं का म्हणजे साइन एक्स इज इक्वल टू किती झाला 0 आणि साइन हा जो एक्स आहे ना तो म्हणजे काहीतरी अँगल आहे कळतंय का आपल्याला साइन एक्स आपल्याला व्हॅल्यू कोणाची फाइंड करायची आहे एक्स ची कळतंय का मग एकतर हा साइन आहे तिकडे घालवा किंवा असं काहीतरी इन्व्हर्स वगैरे होतो ते सोडा एक्सचा काहीतरी अँगल असणार आहे मग आता आपण 10वी मध्ये बघितलंय का साइन 0 किती असतो 0 कळलं का साइन 0 किती असतो 0 म्हणजे हा जो एक्स आहे तो किती असणार आहे 0 त्याच वेळेला आन्सर काय येणार आहे 0 म्हणजेच एक्सचे आन्सर किती झालं आपलं 0 झालं कळलं का साइन 0 किती असतो 0 या की 0 असतो बघितलं 0 असतो 1/2 1/√2 √3/2 1 बघितलंय का ते 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री बरोबर ना ते समजलं एक्झाम्पल हे काय डाऊट आहे का मी विचार कसा केला बघा ज्यांना समजलं नाही ते लक्ष द्या मी परत एकदा सांगतो ई रेस टू साइन एक्स इज इक्वल टू 1 आहे बर मग साइन एक्स आहे
तिथं कोण पाहिजे मला 0, त्याच वेळेला आन्सर 1 येणार. कळलं का? कारण की आपल्याला काय माहिती आहे सांगा बरं, एनिथिंग रेस टू 0 किती असतो 1. मग ई रेस टू 0 किती असणार आहे 1. मग ई रेस टू साइन एक्स, मग साइन एक्स 0 पाहिजे, त्यावेळेला आन्सर माझं काय येणार 1. आता कळलं का? आता समजलं सगळ्यांना? बाळा कळलंय का? आता साइन एक्स किती पाहिजे 0 पाहिजे. समजलं का? बरं ठीक आहे, मग साइन एक्स 0 पाहिजे. बरं मग एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग साइन काय असेल त्यावेळेला आन्सर 0 होईल. तर साइन काय असेल त्यावेळेला 0. साइन 0 डिग्री असेल त्यावेळेला, कळतंय का? जर तो 90 असता तर आन्सर किती आला असतं 1 आला असतं. कळतंय? एवढं लक्षात ठेवा. हे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण एकदम डिटेल मध्ये बघणार आहे. असं काही तुम्हाला एक्झाम्पल पडणार पेपरला नाही, तरी पण एक वेगळं एक्झाम्पल टाकायचं म्हणून टाकलं होतं. समजलंय? इथपर्यंत काय कोणाला डाऊट आहे का? एवढे एक एक्झाम्पल लिहून घ्या फक्त. सोहम आता कळलंय का 7th? 7वं एक्झाम्पल सोहम समजलं का ऑनलाईन? चिन्मय लक्ष द्या. तरी पण एकदा सांगतोय बघा, ई रेस टू साइन एक्स इज इक्वल टू 1 आहे. आन्सर 1 कधी येणार? ज्यावेळेला रेस टू काय असेल 0 असेल त्यावेळेला. कळतंय का? म्हणून काय केलं आपण साइन एक्सला काय म्हटलं सांगा बरं 0 म्हटलं. कळलं? परत काय केलं साइन एक्सला 0 म्हटलं. मग एक्स म्हणजे काहीतरी अँगल असतो. कळतंय? मग कोणत्या अँगलची व्हॅल्यू जर आपल्याला असं सांगितलं असेल काय साइन एक्स इज इक्वल टू 1 सांगितलं असेल तर कोणता अँगल साइन किती असतो 90. कळतंय का? मग इथं काय येणार आहे सांगा बरं साइन इथं कोण असणार आहे 90 इज इक्वल टू कोण 1. मग एक्स इज इक्वल टू कोण झाला सांगा बरं 90 डिग्री. कळलं? तसं आता काय सांगितलंय साइन एक्स इज इक्वल टू कोण सांगितलंय 0. मग साइन इथं कोणता तरी अँगल पाहिजे, मग तो अँगल कोण असणार आहे 0. त्याच वेळेला काय येणार आहे 0. मग एक्स इज इक्वल टू कोण झाला सांगा बरं 0. हे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपण सगळं डिटेल मध्ये बघणार आहे. कळलंय का? काय डाऊट आहे? समजलं सगळ्यांना परफेक्ट? मग पुढे जाऊयात का? घ्या एक्झाम्पल आजचं पहिलं. धनश्री, ओम, अनिशा, चला आता बघा. आता एक्झाम्पल भारी आहेत. पहिले एक्झाम्पल ना बघा काय दिलं आपल्याला. आता क्वेश्चन येताना कसं येणार आहे माहिती आहे का तुम्हाला? क्वेश्चन मी समजून घ्या. अगोदर आपण काय बघितलं कन्व्हर्जन ऑफ लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. परत काय बघितलं कन्व्हर्जन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगॅरिथमिक फॉर्म. परत काय बघितलं सांगा बरं एक्झाम्पल कसे होते? लॉग 25 टू द बेस 5 होता, त्याला आपण काय म्हणले इव्हॅल्युएट म्हणलं होतं ना, किंवा काय म्हणलं होतं फाइंड व्हॅल्यू ऑफ. हे सगळे क्वेश्चन सांगतोय. आणि आज जे आहे ते आहे क्वेश्चन म्हणजे सिम्प्लिफाय. क्वेश्चन काय येणार आहे सांगा बरं तुम्हाला सिम्प्लिफाय असा काहीतरी क्वेश्चन येईल, किंवा सिम्प्लिफाय येईल, किंवा अजून म्हणतील की कन्व्हर्ट इनटू सिंगल लॉगॅरिथम. कळलं मी काय म्हटलं? एकतर क्वेश्चन काय येईल सांगा बरं सिम्प्लिफाय म्हणून येईल, किंवा दुसरं काय येईल सांगा बरं कन्व्हर्ट इनटू सिंगल लॉगॅरिथम. परफेक्ट झालं का? ओके. मग आता बघा क्वेश्चन काय दिलंय लॉग 5. पहिलाच बघा क्वेश्चन काय आहे लॉग 5 प्लस लिहा माझ्यासोबत लिहा लॉग 3 मायनस लॉग 2. ऑनलाईन वाले ज्यांना झाले आपलं बघा हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही. बघा लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2 आपल्याला सॉल्व्ह करायचंय, सिम्प्लिफाय करायचंय. मग आता बघा बरं मी घेतलं एक्झाम्पल काय घेतलं लॉग 5 प्लस लॉग 3 मायनस लॉग 2. ओके. एक्झाम्पल कडे बघितलं लॉगची काय दिसते मला समजते का? पेपरला पडणार बरं का असे एक्झाम्पल, त्यामुळे मी घेतोय. लॉगची काय आहे ऍडिशन, आणि लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय होणार सांगा बरं बोला लॉग ऑफ 5 इंटू 3 मायनस लॉग 2. समजलं? बर इज इक्वल टू लॉग ऑफ 5 इंटू 3 किती सांगा बरं 15 मायनस लॉग कोण सांगा बरं 2. लॉगची काय आहे सबट्रॅक्शन. लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन. म्हणजेच इथं काय येणार सांगा बरं लॉग ऑफ 15 अपॉन 2. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर झालं. समजलंय सगळ्यांना? फक्त काय केलं लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, आणि परत काय केलं लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन. कळलंय का रे? घ्या लिहून चला.
ओम गरज नाहीये. याला पुढे अजून काय 7.5 वगैरे करायची गरज नाही. एवढं लिहिलं तरी पण चालणार आहे. समजलंय का? पॉइंट मध्ये आन्सर आणायची गरज नाही. झाले पहिले एक्झाम्पल झाले का सगळ्यांचं लिहून? किती जणांना समजलंय? ओके ठीक आहे. किती जणांना नाही समजलं? कळलंय सगळ्यांना? ओके ठीक आहे. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. आता घ्या दुसरं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल बघायच्या अगोदर थोडस लक्ष द्या. आता बघा मी काय म्हणतोय, 4 चा स्क्वेअर किती असतो सांगा बरं? 16 असतो. 4 चा स्क्वेअर किती असतो? 16. 4 चा क्यूब किती असतो रे? 60 किती असतो? 4. समजलं का? 4 चा स्क्वेअर 16 असतो. 4 चा क्यूब किती असतो? 64. मग 16 च रेस टू 1/2 म्हणजे 16 चा स्क्वेअर रूट, इथं 2 आहे ना, 16 चा स्क्वेअर रूट तो किती असतो सांगा बरं? 4 असतो. कळलं मी काय म्हटलं सगळ्यांना? बरं का? कन्सेप्ट क्लिअर होत का? 16 रेस टू 1/2 किती असणार आहे? 4. बरं 64 रेस टू 1/3 हे स्क्वेअर रूट झालं. हे कसलं रूट आहे सांगा बरं? क्यूब रूट. ते किती असणार आहे रे? 4 असणार आहे. परफेक्ट झालं का हे? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नक्की समजलंय? बरं मी अजून एक एक्झाम्पल सांगतो. बघा इथं मला जर का असलेलं असेल काय 3 चा स्क्वेअर दिला असेल. हा 3 चा स्क्वेअर 9. बरं 3 चा क्यूब किती असणार आहे? 27. मग 9 रेस टू 1/2 किती असणार रे? आणि जर का 9 रेस टू 1/3 किती असणार? समजलं का? ह्याला काय म्हणणार आहे आपण? स्क्वेअर. 9 रेस टू 9 काय असणार आहे सांगा बरं? 27. 27 रेस टू 1/3 किती असणार आहे? 3. हे कसलं रूट झालं? स्क्वेअर रूट. हे कसलं रूट झालं? क्यूब रूट. परफेक्ट सगळ्यांना समजलं? मग आता एक्झाम्पल घ्या. बघा एक्झाम्पल काय आहे? वन अपॉन 2 log 9 प्लस 1/3 log 27 हे एक्झाम्पल आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. समोर जो आपल्या डोक्यावरती आहे तो काय होतो? समोर येतो. लॉग एम रेस टू एन समोर आला म्हणजे कोण झाला? एन लॉग एम. बरोबर का? डोक्यावरचा काय होतोय? समोर येतोय. तसं जो समोर आहे तो कुठे जाईल सांगा बरं? डोक्यावरती पण जाईल ना. समजतंय का? कळतंय का? जो समोर आहे तो कसा येईल? डोक्यावरती पण येईल. मग इथं काय होणार आहे बघा बरं? हा जो समोर आहे तो काय होणार सांगा बरं? डोक्यावरती जाणार. हा जो समोर आहे तो कुठे जाणार सांगा बरं? डोक्यावरती जाणार. म्हणजेच काय बनणार सांगा बरं? लॉग 9 रेस टू 1/2. कळलं? सगळ्यांना समजलं? प्लस हा लॉग 27 रेस टू 1/3. ओके 9 रेस टू 1/2 म्हणजे त्याचं काय काढायचंय मला? स्क्वेअर रूट. समजतंय ना? बघा इकडे घेतो थोडस. 9 रेस टू 1/2 म्हणजे काय काढायचंय मला? स्क्वेअर रूट. मग काय असणार आहे रे सांगा बरं? लॉग 3 प्लस लॉग 27 रेस टू कोण आहे? 1/3 म्हणजे कसलं रूट आहे त्याचं? क्यूब रूट. म्हणजेच कोण येणार सांगा बरं? कोण येणार? 3 येणार ना. बघितलंय का आपण? बरोबर का? आणि आता मला सांगा बरं लॉगची काय? ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. मग 3 इंटू कोण होणार? 3. म्हणजेच कोण झाला सांगा बरं? लॉग 9. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. समजलंय का? फक्त इथं काय लिहा? रिझन लिहा. काय रिझन लिहिणार सांगा बरं? लॉग एम रेस टू एन असेल तर काय करणार? एन लॉग एम. इथं रिझन लिहा. हे किती एक्झाम्पल आहे रे? दुसरं ना? ओके कौस्तुभ, ओके दिलीप, प्रथमेश, धनश्री, अनिशा, श्रेयश, ओम. ओके सगळ्यांना समजलंय?
ऑनलाईन ओके. हे सगळ्यांनी समजलंय का रे? मग चला नेक्स्ट एक्झाम्पल. तिसरं एक्झाम्पल ना. 2 log 4 to the base 10 minus 1 by 2 log 16 to the base 10 प्लस 1 दिलेला आहे. प्लस कोण दिलाय? 1. चला बघा, लक्ष द्या, सॉल्व्ह करूयात. सॉल्व्ह करायला घेतलं. हा जो 2 कुठे आहे सांगा बरं? समोर आहे. तू कुठे जाणार सांगा बरं? डोक्यावर. बघा, जो समोर आहे तो कुठे गेला? डोक्यावरती गेला. हा जो समोर आहे तो काय होणार? डोक्यावरती गेला. म्हणजे कोण झाला सांगा बरं? लॉग 4 चा स्क्वेअर टू द बेस 10. किती जणांना समजलं? हात वर करा. ओके, डन, परफेक्ट. मायनस हा 1/2 पण वरती जाईल का? म्हणजे काय होणार सांगा बरं? लॉग 16 रेस टू कोण आहे? 1/2 टू द बेस 10 प्लस, आता अतिशय महत्वाचा, हा जो 1 आहे ना त्याला मी काय करतोय? लॉग 10 टू द बेस 10 लिहितोय. चालेल का? लॉग 10 टू द बेस 10. लॉग 8 टू द बेस ए किती असतो? 1. लॉग 5 टू द बेस 5 किती असणार आहे? 1. लॉग 7 टू द बेस 7 किती असणार आहे? 1. मग लॉग 10 टू द बेस 10 काय असणार आहे? 1. माहिती मी लॉग 10 टू द बेस 10 का घेतला रे? लॉग 5 टू द बेस 5 का घेतला नाही? कारण ते बेस किती आहे? 10. म्हणून मी या 1 ला काय लिहिला सांगा बरं? लॉग 10 टू द बेस 10. इथं जर 5 असता, इथं जर 5 असता तर इथं काय लिहिलं असतं मी? लॉग 5 टू द बेस 5. सगळ्यांना समजलं? ओके. आता बघा, इज इक्वल टू लॉग 4 चा स्क्वेअर 16 टू द बेस 10 मायनस लॉग 16 चा काय आहे? स्क्वेअर रूट. बरोबर ना? 16 चा काय आहे? स्क्वेअर रूट. ते किती येणार सांगा बरं? 4 टू द बेस कोण झाला? 10 प्लस लॉग 10 टू द बेस 10. कळलं का? आता लॉगची काय आहे? सबट्रॅक्शन. लॉगची काय आहे? सबट्रॅक्शन. आणि लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची डिव्हिजन. म्हणजेच काय होणार सांगा बरं? बोला. लॉग ऑफ 16 अपॉन 4 टू द बेस 10 प्लस लॉग 10 टू द बेस 10. कळलं का? म्हणजेच लॉग 4 1 4 आणि 4 चोक 16. म्हणजे इथं झालं कोण सांगा बरं? बोला. लॉग 4 टू द बेस 10 प्लस लॉग 10 टू द बेस 10. लॉगची काय आहे? पाठीमागे दिसतंय का रे? बघा. हा, लॉगची काय आहे सांगा बरं? ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय होणार सांगा बरं? बोला. हा, लॉग 4 इंटू 10 टू द बेस 10. म्हणजेच कोण झाला? लॉग 40 टू द बेस 10. आणि हे कसलं झालं आपलं? फायनल आन्सर. समजलंय सगळ्यांना? घ्या लिहून. चला. इथं रिझन लिहा. काय? लॉग ए टू द बेस ए किती असतो? 1 असतो. बरोबर आहे ना? त्यामुळे त्याला आपण काय केलं? लॉग 10 टू द बेस 10. गोपाल, ग्रेट, जमलंय. समजल्यानंतर डन टाकत जावं रे ऑनलाईन वाले बाळांनो. चला, तुमचे काही डाऊट्स आहेत का? समजले? घ्या लिहून नीट. चला. सोन्या समजलं का? लिहून घ्या. चला सगळ्यांनी.
एक एक्झाम्पल देऊ का सॉल्व्ह करायला? हा चला घ्या, सॉल्व्ह करा तुम्ही. एक्झाम्पल काय बघा, फाइंड व्हॅल्यू ऑफ असं आहे एक्झाम्पल क्वेश्चन. फाइंड व्हॅल्यू ऑफ आणि काय दिलंय, लॉग ऑफ 2/3 प्लस, बघूया सगळ्यात अगोदर आन्सर कोणाचं येते बघूयात, लॉग ऑफ 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. बघूयात कोणाचा आन्सर येते पहिले. झपकीनं आन्सर आलं पाहिजे. हा आले 0. गुड. कोणाच आले? ओके करा, बाकीचे करा सॉल्व. झिरो आलं करा, सगळ्यांनी सॉल्व करा, 0 यायला पाहिजे. ओके गोपाल, सगळ्यांनी आन्सर पाठवा ऑनलाईन. ओके सोहम, सगळ्यांनी आलं, सगळ्यांचं 0 आलं पाहिजे. आले चला, तेजस, अदिती, अनिशा, प्रथमेश. ओके ग्रेट. चला ओम. लक्ष द्या, सॉल्व करूयात. एकदम सोपं एक्झाम्पल होतं. लॉगची काय आहे? ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय झालं बोला, लॉग ऑफ 2/3 इंटू 4/5 मायनस लॉग ऑफ 8/15. कळलं का? बर, म्हणजेच काय झालं, लॉग ऑफ 4 दुने 8, 5 त्रिक 15 आणि मायनस कोण आहे सांगा बरं, लॉग ऑफ 8/15. लॉग 8/15 मायनस लॉग 8/15 0. किंवा अजून काय करू शकतो, लॉगची काय आहे? सबट्रॅक्शन. म्हणा की लॉगची काय आहे? सबट्रॅक्शन. आणि लॉगची सबट्रॅक्शन म्हणजे लॉगची काय असते? डिव्हिजन. म्हणजे काय होणार सांगा, लॉग ऑफ 8/15 अपॉन 8/15. 8 ला 8 कॅन्सल, 15 ला 15 कॅन्सल, म्हणजे राहिला कोण सांगा बरं, लॉग 1. सगळं कॅन्सल झालं ना, राहिला कोण, लॉग 1. आणि लॉग 1 किती असतो? 0. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. सगळ्यांना समजलं? ओके ग्रेट. चला नेक्स्ट एक्झाम्पल. हे किती नंबरचं एक्झाम्पल आहे? 5. हे 4 आहे का? बर 4. आता किती नंबरचं सांगा बरं? 5. असं टाका वरती, प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह करायचंय बघा, लॉग a to the base b इंटू लॉग b to the base c इंटू लॉग c to the base a इज इक्वल टू 1. ऑनलाईन वाले जमलं पाहिजे बरं का तुम्हाला, झाले हे ऑलरेडी. बघा हे आपल्याला काय करायचं आहे रे, प्रूव्ह करायचं आहे. मग बघा LHS आणि हे कोणती सांगा बरं, RHS. LHS आणि RHS कन्सिडर काय करायला लागणार आपल्याला, LHS कन्सिडर करायला लागणार आहे. मग काय म्हणणार सांगा बरं, कन्सिडर काय कन्सिडर करणार सांगा बरं, LHS इज इक्वल टू कोण आहे सांगा बरं, LHS लॉग a to the base b इंटू लॉग b to the base c इंटू लॉग c to the base a. आणि हे सॉल्व्ह करत गेलो पाहिजे आणि आन्सर किती आलं पाहिजे, 1. आणि त्यावेळेला काय म्हणणार आपण, LHS इज इक्वल टू RHS. बरोबर का? मग आता बघा बरं सॉल्व्ह करूयात. आता मला सांगा, जर असं दिलं असेल कसं, लॉग m to the base n, तर यालाच आपण काय लिहितो सांगा बरं, लॉग m अपॉन लॉग n असं लिहितो ना, लिहितो का? मग आता येतं लॉग a to the base b आहे, मग ह्याला काय लिहू सांगा बरं, लॉग a अपॉन लॉग b इंटू, बोला पुढे काय करू, लॉग b अपॉन लॉग c इंटू पुढे काय करू, लॉग c अपॉन लॉग a. काय केलं हे आपण, चेंज ऑफ बेस केला. बरोबर का? आणि आता बघा हा लॉग a आणि हा लॉग a काय होणार का? तसंच
हा लॉग बी आणि हा लॉग बी काय होणार, हा लॉग सी आणि लॉग सी काय होणार, म्हणजेच आला कोण आपल्याकडं 1, म्हणजेच कोण झालं सांगा आपल्याला मिळालं RHS. सोपं आहे का, घ्या लिहून. चला डन पाठवा सगळ्यांनी ऑनलाईन, समजलं असेल तर. काय डाऊट आहे बाळांनो? इथं ते लिहा बरं का सगळ्यांनी रिझन वगैरे पुढचं, नंतर अर्धा मार्क जाईल, अर्धाचा परत 1 आणि मग 29 आणि मग 100 पैकी 99. तसलं नकोय आपल्याला. आपल्याला किती पाहिजे, 100 पैकी 100 पाहिजे, 70 पैकी 70, कळलं, 30 पैकी 30, दोन्ही युटीला डेफिनेटली पडू शकतात. ओके, मिताली रुद्र. रुद्र तसं नाहीये, जर का लॉग ऑफ असेल 2 into 3 तर होतं, लॉग इंटू लॉग तसं असेल तर नाही होत. चला झालं एक्झाम्पल हे 5 नंबरचं. चला नेक्स्ट एक्झाम्पल. प्रूव्ह दॅट मध्येच आहे बघा. किती नंबर, 6 नंबर का बघा, 6 नंबरचं 1 upon log 6 to the base 3 plus 1 upon log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 9 आणि इज इक्वल टू आपल्याला दिलेला आहे 3. इज इक्वल टू कोण दिलेला आहे 3. आणि हे आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. काय करता येईल रे, गुड, चेंज ऑफ बेस, पण फर्स्ट की सेकंड, सेकंड ना, बरोबर का. आपण बघितलेलं का, काय बघितलेलं, ज्यावेळेला असं दिलं असेल, कसं लॉग m टू द बेस n दिला असेल तर त्याला काय लिहू शकतो आपण, पहिलं तर लॉग m अपॉन लॉग n, बरोबर का. पण जर असंच दिलं असेल आपल्याला लॉग m टू द बेस n तर 1 अपॉन लॉग n टू द बेस m, बरोबर का. वेगळं उलट होणार ना हे. चेंज ऑफ बेस काय सांगा बरं, हा सेकंड. प्रॉपर्टी मध्ये बघितलेलं आठवतोय का, बघा की फक्त काय लॉग m टू द बेस n, 1 अपॉन m च्या ठिकाणी गेला n आणि n च्या ठिकाणी कोण गेला m. मग याच्यावरून जर मी हे लिहू शकतो तर याच्यावरून मी हे पण लिहू शकतो ना, समजतंय का. मग बघा सॉल्व्ह करायला घेऊयात, बोला काय करणार, कन्सिडर, कोण कन्सिडर करणार, LHS इज इक्वल टू, बरोबर ना. कन्सिडर काय केले सांगा बरं आपण, LHS. ठीक आहे लिहूयात. काय होणार सांगा बरं, 1 अपॉन लॉग, बोला 6, सगळ्यांनी बोलायचं, 6 टू द बेस 3 प्लस 1 अपॉन log 6 to the base 8 plus 1 upon log 6 to the base 9. आता हे काय करायचं, आपल्याला वरती घेऊन जायचंय. चेंज ऑफ बेस सेकंड आपल्याला उलटा वापरायचा आहे, बरोबर का. म्हणजेच काय करणार, इज इक्वल टू हा लॉग, बोला गुड, 3 to the base 6 प्लस लॉग 8 to the base 6 प्लस लॉग 9 to the base, कळलं. आता लॉगची काय आहे, लॉगची काय आहे, ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय करणार, लॉग ऑफ 3 into 8, याला पण इथेच घेऊयात, इंटू 9 आणि टू द बेस कोण येणार आहे 6. आता अजून एखादं टर्म असते तर लॉगची काय सांगा बरं, ऍडिशनच आहे ना. आणि लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. म्हणजेच इज इक्वल टू लॉग ऑफ, सांगा बरं, 3 into 8 into 9 किती येते, 200, 216 टू द बेस कोण सांगा बरं 6. आता ह्या 216 ला काय करू शकतो का रे, क्यूब. ग्रेट. कुणाचा, कुणाचा, 6 चा. कारण की इकडे जायचंय, हे आपल्याला आन्सर येऊन चालणार आहे का, नाही. काय केलं पाहिजे, इकडे 3 कडे जायचंय आपल्याला. मग मी एक काम करतो, काय काम करतो, हा जो 216 आहे त्याला काय करतो, 6 चा क्यूब लिहितो. 6 चा क्यूब असतो ना, बरोबर का. आणि ते बेसला कोणाला सांगा बरं, हा 6. मग आता हे 6 चाच क्यूब कसं ओळखायचं,
किंवा असं काय आहे ते बेसला कोण दिसतोय सांगा बरं, 6 दिसतोय ना, त्यामुळे मोस्टली काय असणार आहे, 6च असणार आहे. कळतंय का? मग आता बघा बरं, हा जो वरती डोक्यावरती आहे तो काय होणार, समोर येणार. बघा लक्ष द्या. ठीक आहे, डोक्यावरती आहे तो काय होणार आहे, समोर. म्हणजेच काय होणार सांगा बरं, बोला. 3 log 6 to the base 6. आणि इथं काय झालं, 3 इंटू कोण झाला, 1. आणि आपलं फायनल आन्सर किती आलं सांगा बरं, 3 आलं. समजतंय का? थोडंसं वरती घेतो आता बघा. हा असं चालेल. काय झालं मग, इज इक्वल टू कोण झाला सांगा बरं, 3 इंटू 1 किती झाला, 3. आणि म्हणजेच आपल्याला आला कोण सांगा बरं, RHS. समजलंय सगळ्यांना? चला घ्या लिहून. चला घ्या लिहून. लॉग m रेस टू n कोण असतो, n log m असतो. ओके ग्रेट. ऑनलाईन सगळ्यांचे बरोबर आहे. चला फक्त श्रेयश 216 पर्यंत जाऊन चालणार नाही, पुढे पण सॉल्व्ह केलं पाहिजे. कळलं? समजलं? लिहिलं का? समजलं सगळ्यांना? कळले बाळांनो? समजले का रे हिरो सोन्या? कळले? आणि आता ज्या वेळेला तुम्ही लिहिताय त्यावेळेला बघून लिहायचं नाही, त्यावेळेला काय करायचं, तुम्ही सॉल्व्ह करायचं. समजतंय का? डिरेक्टली आता हे समजलंय ना काय काय केले. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन केले. बरं मल्टिप्लिकेशन आपली 216 झाली. बरं याला 216 6 चा क्यूब केला. हे आपल्याला समजलंय सगळं, बरोबर ना? मग आता काय करूयात, सॉल्व्ह करत लिहूयात. बरोबर, बघून लिहायचं शक्यतो नाही, टाळा. झालंय सगळ्यांचं? ओके, हे किती नंबरचं एक्झाम्पल झाले आपलं, 6 नंबर. ओके ठीक आहे. चला पुढं किती नंबर सांगा बरं, 7. थोडस फक्त बघा, हे सॉल्व्ह केलंय का अगोदर, केलं असू शकतं, मला फक्त सांगा. लॉग ऑफ x प्लस 6 अपॉन लॉग x आणि इज इक्वल टू 2. एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची. केले का सॉल्व्ह? बघा बरं, केलंय का? झालंय ना? आहे ना वहीमध्ये? बघा चेक करा. असेल काय करा सांगा बरं, लॉग एक्स कशाला आहे, डिवाइड. तिकडे गेल्यानंतर काय होणार, मल्टिप्लाय. झाले रे. काय करा सांगा बरं, लॉग ऑफ एक्स प्लस 6 इज इक्वल टू कोण झाला, 2 लॉग एक्स. म्हणजे काय झाला, लॉग ऑफ एक्स प्लस 6 2 वरती गेला म्हणजे कोण झाला, लॉग एक्स चा स्क्वेअर. आणि लॉग लॉग काय झाला सांगा बरं, कॅन्सल. आणि हा एक्स प्लस 6 काय करणार तुम्ही, परत तिकडच्या बाजूला घेऊन जाणार ना. म्हणजे राहिला इकडे कोण सांगा बरं, आपल्याकडे एक्स प्लस 6 इज इक्वल टू कोण आहे, एक्स स्क्वेअर. ह्या तिकडे घेऊन जावा. म्हणजेच कोण झाला सांगा बरं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0. कळलं का? एक्स स्क्वेअर इकडे आहे ना, हा प्लस एक्स तिकडे गेल्यानंतर मायनस एक्स, हा प्लस 6 तिकडे गेल्यानंतर मायनस 6 आणि इज इक्वल टू कोण सांगा बरं, 0. आणि हे सॉल्व्ह करून तुम्हाला काय मिळणार आहे, आन्सर. कळलंय? चला नेक्स्ट एक्झाम्पल. चला करा सॉल्व्ह तुम्ही आता. एकदम सिंपल. चला 2 log 3 प्लस 3 log 2. हा करा. 2 log 3 प्लस 3 log 2.
किती लॉग 72 आलं का? आलं पाहिजे बरं का. हे एक्झाम्पलचं आन्सर सगळ्यांचं आलं पाहिजे. हा ऑनलाईन सगळ्यांचं आलं पाहिजे, कारण याच्यापेक्षा काही सोपं असणार आहे का रे? नाही ना. आता आपले 8-10 एक्झाम्पल होत आहेत, परत परत ते 5 होणार, 4 होणार, पुढे पुढे मोठे मोठे एक्झाम्पल्स आहेत बरं का नेक्स्ट टॉपिक मध्ये. ओके, आले आन्सर ऑनलाईन पण. बघा काय करणार, जो कुठे समोर तो कुठे गेला डोक्यावरती. समजतंय? म्हणजे कोण झाला सांगा बरं, बोला. हा लॉग 3 चा स्क्वेअर प्लस लॉग 2 चा क्यूब, म्हणजेच लॉग किती 3 चा स्क्वेअर किती असतो 9, इथं झाला 9 प्लस लॉग 2 चा क्यूब किती असतो 8 आणि 9 वाटते 72. कळतंय का? लॉग ऑफ लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, आणि म्हणजेच कोण झाला लॉग, कोण झाला 72. आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. समजलंय नक्की? नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. 9 नंबरचं एक्झाम्पल, किती 8 नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे, जे असेल ते व्हॉट एव्हर. लॉग 2 to the base 5 प्लस 3 काय करता येईल? काय करता येईल ऑनलाईन वाले? काय करता येईल जर एक्झाम्पल हे असं असतं, लॉग 2 to the base 5 प्लस 1, तर किती जणांना सॉल्व्ह झालं असतं? लॉग 2 to the base 5 प्लस 1 असतं तर किती जणांना सॉल्व्ह झालं असतं? विचार करा बघा बरं. येणार आहे की? हा करा बघा हातवर. गुड. बाकीच्यांना पण जमायला पाहिजे. या 1 ला काय करणार रे? बघा लॉग 2 to the base 5 आहे, प्लस 1 ला काय करू लॉग 5 to the base 5, आणि लॉगची काय आहे ऍडिशन, म्हणजे लॉगची काय होणार मल्टिप्लिकेशन. मग लॉग ऑफ कोण झाला 2 into 5 to the base 5, म्हणजेच कोण झाला लॉग ऑफ 5 दुने 10, इथं कोण आला 5, आणि हे काय झालं आपलं फायनल आन्सर. 1 असताना जमलं असतं. माझं इथं कोण आहे सांगा बरं 3 आहे ना. मग एक काम करू का, लॉग ऑफ 2 to the base 5 प्लस हा 3 लिहितो, इथे इंटू कोण केला मी 1, 3 into 1. समजलं का? 3 into 1 किती असणार आहे 3च असणार आहे ना. बर मग आता इथं काय करतो इज इक्वल टू लॉग ऑफ 2 to the base 5 प्लस हा 3, या 1 ला काय लिहू लॉग 5 to the base 5. समजलं का? कळलं का? लॉग 5 to the base कोण लिहिला 5, आणि आता हा जो कुठे समोर आहे तो कुठे जाणार डोक्यावरती. म्हणजेच काय होणार सांगा बरं, बोला. लॉग 2 to the base 5 प्लस लॉग 5 चा क्यूब टू द बेस 5, म्हणजे कोण झाला लॉग 2 to the base 5 प्लस लॉग 5 25 आणि 25 125, म्हणजे तो कोण झाला 125 to the base 5. आणि आता लॉगची काय आहे सांगा बरं ऍडिशन. लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय होणार सांगा बरं, बोला. लॉग ऑफ 2 into 125 to the base 5, आणि हे जे काय येईल ते आपलं काय असणार आहे आन्सर. कळलंय? किती येणार आहे लॉग, किती येणार आहे 250. फायनल आन्सर. ग्रेट रुद्र. ओके चला, समजलं ना? 3 आलं म्हणून काय वेगळं आलंय का? नाही, थोडस फक्त विचार करायचं. झालंय? चला नेक्स्ट एक्झाम्पल. 9 नंबर ना. चला घ्या. प्रूव्ह दॅट. काय करायचं आपल्याला? प्रूव्ह करायचंय. काय दिलंय बघा,
लॉग ऑफ रूट मध्ये दिलेला आहे आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 1, इथं दिलेला आहे मायनस एक्स, प्लस लॉग ऑफ रूट मध्ये दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि इकडे दिलेला आहे प्लस एक्स आणि इज इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हे काय करायचं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ट्राय करताय का? मी कसं करायचं सॉल्व सांगतो, ट्राय करा. लॉगची काय आहे? बरोबर, लॉगची काय आहे? ऍडिशन. मग लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन. मग इकडे लॉग येणार आणि याची काय होणार सांगा बरं? मल्टिप्लिकेशन होणार. बरोबर का? आणि तुम्हाला काहीतरी दिसतंय का? ए मायनस बी आणि तो कोण दिसतोय? ए प्लस बी म्हणजे कोण असतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. कळलं का? ए स्क्वेअर मायनस कोण असतो? बी स्क्वेअर. आणि तिथून पुढे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह होणार आहे. ट्राय करा, नाहीतर मी सॉल्व्ह करून देतोय. चला करा सुरुवात. कसं सॉल्व्ह करायचं सगळं सांगितलं ऑलमोस्ट मी. हा आदिती आहे. झालं क्विट. चला बाकीचे पण ट्राय करा. जर काय अडत असेल तर नक्की विचार. आलं बाळा? ओके डन. चलो ग्रेट. हा कन्सिडर कर, LHS कन्सिडर कर. जसं लिही कन्सिडर LHS इज इक्वल टू. ओके आता थांब तू केलेस. इथं मल्टिप्लिकेशन आहे, कळलं काय? आणि इथं हा कोण आहे सांग बरं? ब्रॅकेट आहे. आता ए प्लस बी आणि ए मायनस बी कळते का? म्हणजे कोण असणार आहे? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, मी सांगतो, लक्ष दे. हा लॉग 1 किती असतो? झालं मग. लक्ष द्या. झालंय का? ग्रेट. जगा लक्ष द्या सगळ्यांनी. ओके गोपाल डन. चलो बघा लक्ष द्या. लॉगची काय आहे? ऍडिशन. म्हणजे लॉगची काय असणार आहे? मल्टिप्लिकेशन असणार आहे. पहिले तर काय करणार सांगा बरं? बोला काय करणार? कन्सिडर. काय कन्सिडर करणार? LHS इज इक्वल टू आणि हे सगळं कन्सिडर करणार. बरोबर का? एवढा पार्ट सगळा घेणार. एकच मिनिट. बरोबर कन्सिडर केलं आपण. आता बघा लक्ष द्या. लॉगची काय आहे सांगा बरं? ऍडिशन मल्टिप्लिकेशन करूयात का? म्हणजेच काय होणार सांगा बरं? लॉग ऑफ रूट मध्ये कोण येणार? एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स इंटू. बरोबर का? ही एक टर्म आणि पण ही टर्म करणार ना. आणि इकडे काय येणार सांगा बरं? बोला. रूट मध्ये कोण येणार सांगा बरं? एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन झाली का? लॉगची ऍडिशन म्हणजे लॉगची मल्टिप्लिकेशन असते. बरोबर? बरं ठीक आहे. आता बघा बरं इथं कोण दिसतोय? ए मायनस बी आहे. आता बघा ह्याला मी काय टाकतो? एक ब्रॅकेट टाकतो याला आणि याला मी एक टाकतो काय सांगा बरं? ब्रॅकेट. इथं कोण दिसतोय सांगा बरं? ए मायनस बी. इकडे कोण झाला सांगा बरं? हा ए प्लस बी. हे कधी असतं? ज्या वेळेला काय असतं सांगा बरं? असं असतं ना, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. असं असेल तर काय असतं? ए प्लस बी आणि कोण असतो? ए मायनस बी असतो. मग ए मायनस बी आहे आणि ए प्लस बी आहे. मला मी काय करू शकतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर करू शकतो. म्हणजेच काय करणार? लॉग ऑफ ए चा स्क्वेअर म्हणजे काय? रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे, त्याचं काय करणार? स्क्वेअर. आणि स्क्वेअर आणि रूट काय होणार? समजलं का? स्क्वेअर आणि रूट काय होणार? कॅन्सल. बाकी ए मायनस बी ए प्लस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा आहे माझा ए आहे. बरोबर का? हा माझा कोण आहे सांगा बरं? ए. मग ए चा स्क्वेअर करूयात. म्हणजेच राहिला कोण? एक्स स्क्वेअर प्लस 1. रूट आणि स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. ए स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. बी म्हणजे कोण आहे? एक्स. एक्सचा काय होणार मग? स्क्वेअर. आणि आता प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर काय झाला? कॅन्सल. आणि माझ्याकडे राहिलं कोण? लॉग 1. आणि लॉग 1 असतो किती? 0. म्हणजेच मला मिळालं कोण? RHS. आणि हे झालं माझं फायनल आन्सर. समजलंय? गुड. मिताली ओके.
समजलं आता सगळ्यांना? ऑनलाईन समजलंय सगळ्यांना? डन टाका रे धनश्री. ओके. लिहून घेताय का? सगळ्यांनी लिहून घ्यायचंय हे बरं का सगळं. चलो थांबूयात ऑनलाईन. सोहम ओके चलो बाय. ऑनलाईन वाले थांबूयात.